हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या इथे छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला बॅकग्राऊंड हे सगळं वेगळं दिसत असेल. वेगळं म्हणजे मी आलेले आहे साताऱ्यामध्ये, काम होतं त्यासाठी आलेले होते. आपल्या नवीन घराचं काम चाललेलं आहे, माहेरच्या घराचं. तर हे आपण रेंटने घेतलेलं आहे घर थोड्या दिवसांसाठी. तर हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं. तर आलेली आहे मी इकडे. आज गुरुवार सुट्टी आहे, म्हणलं चला ब्लॉग करूया. आणि आई गेलेली आहे ड्युटीला. मी आर्या गौरांग आणि माझे वडील आहेत घरामध्ये. तर आता भूक लागलेली आहे दोघांना. म्हटलं बघूया काय खायला करायचं. तर माझा उपवास आहे गुरुवार, आणि म्हणजे वरीचे तांदूळ करते, म्हणजे वरीचा भात असतो ना तो करते. तर तोच नाश्ता म्हणून तुम्ही खावा आणि नंतर जेवा वाटलं तर. मग आता वरीचे तांदूळ करूयात आपण. चला, एवढे आहेत वरीचे तांदूळ. यातलं एक वाटी घेऊ का? हो, एक वाटी बस होईल आपल्याला. काय ग भातासारखं बटाटा घालायचे, अजून मिरची घालायची. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त नाही, एकपेक्षा थोडं कमी घेते. हे भिजवायला लागतं. सगळ्यात पहिल्यांदा हा बटाटा याची साल काढून घेते आणि तो किसून घ्यायचा. तर मी इकडे आता हा बटाटा आधी याची साल काढून किसून घेत आहे. आर्याचं काय चाललं आहे बघा. तिला पण करमत नाही आहे, कारण इकडे खेळायला कोण नाही आहे. दोघे किती खेळणार, खेळून भांडणं पण असतात सारखी अधूनमधून दोघांची. तर इकडे बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्या एक वस्तू मला शोधून शोधून करायचं असं, म्हणजे काय हवं असेल तर. तर कारण इथे आईने आता कुठे नवीन काय काय ठेवलं आहे ते काही सापडत नाही पटकन. तर इकडे अशा प्रकारे बटाटा किसून घेतला. आणि बेसीन असल्यामुळे कसं आपलं तिथलं तिथं पटकन धुवून घ्यायला बरं वाटतं, किंवा बरं वाटतंय छान. तर इकडे सगळं किसून झालं आहे बघा हा बटाटा. आता आपण फोडणी देऊया ह्याला. मिरची राहिली होती, तर मिरची मी आधी कट करून घेते. 2 मिरच्या पाच झाल्या, कारण जास्त तिखट करून पण उपयोग नाही. आणि वरीचे तांदूळ आहेत ते धुवून घेते 2-3 वेळा, छान असे व्यवस्थित धुवून घ्यायचे. त्यामुळे त्यातलं काय धूळ कचरा काय असेल किंवा भिजवलेले छान फोडणीला व्यवस्थित परतले जातात आणि शिजतात पण पटकन. तर इकडे आता जिरे टाकून घेते मी आधी, आणि जिरे त्यानंतर मिरची टाकून घेणार आहे. तेल छान कडकडीत तापलेलं आहे, त्यामुळे फोडणी जर छान असेल ना खमंग, तर पदार्थ छान लागतो. आता बटाटा आपण सगळा इथे असा त्यातलं जे पाणी आहे त्याचं काढून मग पिळून घ्यायचा फोडणीमध्ये. आणि हे पाणी फेकून नाही द्यायचं. याच्यातून कधी स्टार्च बटाट्यामध्ये असतो. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मागे का सांगितलेलंच आहे गेल्या आठवड्यामध्ये. तर याचा फेस पॅक बनवून लावायचा. खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती. आठवड्यातून 2 वेळा जरी केलं तरी पण छान याचा इफेक्ट होतो आपल्या फेसवरती. तर यामध्ये हळद, बेसन, लिंबू वगैरे आपण घालून फेस पॅक छान बनवू शकतो. छान ग्लो येतो. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल नक्की पहा. आता इथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अजून याच्यामध्ये वरीचे तांदूळ धुतलेले टाकायचे आहेत. तर ते आता मी इथे टाकून घेते. एका हातात मोबाईल आहे, त्यामुळे चमच्याने अशा प्रकारे मला टाकावं लागतं आहे. इथे स्टँड नाही आहे कॅमेराचं. तर हे सगळे चमच्यानी आता वरीचे तांदूळ याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि कूट आपल्याला आवश्यक असेल तेवढं आपण टाकू शकतो. मी अंदाजे 2 ते 3 चमचे हे टाकलेले आहेत. आणि मग पुन्हा एकदा व्यवस्थित परतायचं. आणि पाणी म्हणाल तर आता आम्ही अर्ध्या वाटीपेक्षा जास्त वरीचे तांदूळ घेतले आहेत, तर त्याला 2 वाटी आणि वर अजून थोडंसं पाणी बास होतं. तुम्हाला कितपत कोरडा हवा आहे का मऊ हवा आहे त्यावर ते पाणी किती घालायचं हे डिपेंड आहे. तर नॉर्मल मी अगदी पातळ पण नको आहे, त्यामुळे 2 आणि वर थोडंसं एक पाववाटी पाणी बास होईल. तर त्याच्यामध्ये छान तांदूळ शिजले जातील आणि त्याचं टेक्स्चरही खूप छान होईल. गरम गरम खायला तर एकदम भारी लागतात. तर नाश्ता आणि जेवण माझं तर एकदमच होईल. त्यासोबत केळीचे वेफर्स वगैरे सुद्धा आहेत खाण्यासाठी, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. तर इकडे मला विचारत आहेत वडील की मोबाईल चालू आहे का व्यवस्थित. त्यांना ते नाही कळत त्यातलं, त्यामुळे फोन बिन आला तर चार्जिंग वगैरे आहे का ते मी सांगत होते. आणि तोपर्यंत इकडे वरीचे तांदूळ हे देखील छान परतले. त्याच्यामध्ये पाणीही टाकलेलं आहे. गरम पाणीसुद्धा आपण टाकू शकतो,
पण मी नॉर्मल वॉटर टाकते. आणि हे बघा हा स्टार्च आहे. तर याच्यामध्ये आपण बेसन वगैरे मिक्स करून जर आठवड्यातून 2 वेळा लावले तर छान ग्लो येईल स्किनवरती. तर बघा इथे अशा प्रकारे आता झाकण ठेवून याला 10 मिनटं शिजवायचं. तर फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकता वर इथे तांदूळ ठेवलेले आहेत शिजण्यासाठी. आता एक 10 मिनिट लागतील. 10:30 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. आणि खरंच अशा छानशा किचनमध्ये काम करायला इतकं मस्त वाटतं ना, खूप छान वाटतं. अशा छान म्हणजे सगळं बेसिन वगैरे हाताखाली असेल, खरंच खूप छान वाटतं, भारी वाटतं. आणि सगळीकडे असा मोकळा प्रकाश आहे, एकदम सुटसुटीत मस्त असं, खरंच खूप छान. तर हा अनुभव घेता आला त्यामुळे मी तर खूप खुश आहे. अजूनमधून आता मे महिन्यातसुद्धा बघूया. मे महिन्यात तर आपण सुट्टीला येतच असतो माहेरी, त्यामुळे तेव्हासुद्धा ब्लॉग शेअर होणार आहेत. तर नक्की सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेवटपर्यंत पहा. तर मी का आलेले आहे, स्कूलला सुट्टी आहे आज गुरुवार, आणि काल मी आले स्कूल झाल्यानंतर. तर का आले आहे मी तुम्हाला पुढे सांगते. आणि ते काम कधी होणार आहे तर ते माहीत नाही आता, पण त्याबद्दल बघूया, थोडंसं सांगते मी तुम्हाला पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे बाबांनी पूजा केलेली आहे, आत्ताच पूजा झालेली आहे. आणि इकडे महाराजांचा फोटो आहे आणि चैत्रागौर बसवलेली आहे आईने इकडे. आणि इकडे आपल्या गजानन महाराजांची छान अशी मूर्ती आहे. इकडे देवघर आहे. तर बघा ही अशी छान चैत्रागौर बसवली आहे. आणि माहीतच असेल की या चैत्र महिन्यामध्ये पाडव्याच्या 3ऱ्या दिवशी चैत्रागौर बसवली जाते अक्षय तृतीयेपर्यंत. आणि महिन्यातून कधीही एकदा आपण हळदी कुंकू ठेवू शकतो. आणि त्या हळदी कुंकवामध्ये येणाऱ्या बायकांना पन्हं दिलं जातं. कैरीपासून बनवलेलं पन्हं असतं ते. आणि त्यासोबतच डाळ दिली जाते, जी हरभऱ्याची डाळ असते, तर ती भिजवून मिक्सरला बारीक करून त्यात कैरी किसून घालतात, फोडणी देतात छानपैकी. आणि खूप छान म्हणजे तीसुद्धा लागते. तर त्या पद्धतीचं दिलं जातं येणाऱ्या ज्या लेडीज असतात त्यांना. पण सगळेजणच देतात असं नाही, कोणी उसाचा रससुद्धा देतं किंवा रसना, कोणतंही एखादा थंड पेय, कारण उन्हाळा असतो. तर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पूर्वीच्या काळी कसं सरबत ज्यूस असलं काही नव्हतं, त्यावेळेला हे कैरीचं पन्हं थंड असं माठातलं पेय, कैरीचं पन्हं येणाऱ्या लेडीजला दिलं जायचं. कारण या सीझनमधलं ते कैरी हा मेन फ्रूट आहे, त्यामुळे त्यापासून ते बनवलं जातं कैरी. आणि फोडणीची किंवा वाटलेली डाळसुद्धा. तर अरे कसं झालंय सांग. भाजतंय. तू सांग. चला आता मी खाऊन बघते कसं झालेलं आहे. हे फोडणीचे आहेत, आमटीचे वेगळे आपण रामनवमीला केले ते नुसते शिजवतात आणि त्यात आमटी वेगळी करतात. हे सगळं मिक्स शिजवतात फोडणी देऊन. हा आहे बुधवारचा व्हिडिओ. मी आलेले होते तेव्हा डायरेक्ट इकडेच गेले होते जुन्या घरी. तर घर पाडून पूर्ण झालेलं आहे आणि पाणी चेकिंग चाललेलं आहे की कुठे बोर मारावी, त्यासाठी मशीनने चेक करायचं चाललेलं आहे. ए उन्हात फिरू नको अरू. ए इकडे ये, इथं बस सावलीत. आणि ऊन तर खूप आहे, त्यामुळे आर्यगौराणी इकडे मस्त आपले पत्र्याखाली बसलेले आहे शेडामध्ये. शेड म्हणजे इथे जुना हॉल होता, तर तिथेच ते शेड करणार आहेत. जे सामान असेल ना बांधकाम रिलेटेड ते ठेवण्यासाठी, आणि नंतर पुन्हा ते क्लिअर करणार आहे. तर बघा हे असं सगळं
पाडायचं काम झालेलं आहे. जर जुने व्हिडिओ पाहिले असेल तर लक्षात येईल. होय का? मशीन आहे का ते? जिथं पाणी असेल ना जमिनीत ते गोल फिरतं, मग कळतं की तिथं पाणी असेल. तर काय झालं, त्याने मार्क करून ठेवलं, पण ते नेमकं जी जुनी भिंत होती ना त्या पायामध्ये तो पॉईंट येत होता. त्यामुळे आम्हाला खड्डा खणून त्यांना ते करून द्यायचं होतं. आणि पुन्हा मग ते चेक करून देत आहेत पुन्हा एकदा की इथेच नक्की पॉईंट आहे का, अजून कुठे आहे. तर तिथेच एक पॉईंट होता. मग आम्ही तिथे खड्डा खणला आणि पुन्हा एकदा त्याने चेक करून दिलं, पॉईंट काढून दिला. पण आता बघूया हे काम कधी होतं आहे ते. तुम्हाला जर माहीत असेल की जुन्या पायामध्ये जर असे बोर निघते का किंवा खणलं जातं का, मला नक्की कमेंट करून सांगा.